अर्पण करतो, महिला वर्ग देते नाही नैवेद्य, काय करतो आम्ही नैवेद्य दाखवतो, तो खात नाही त्याच्यातच आपली आब राखू नये म्हणायचं. खातो का आपला नैवेद्य? कधी खाल्लाय का आपल्यापैकी कुणाचा? माझा तरी नाही अजून खाल्ला. देवानी नैवेद्य खाल्लाय का आपला? नामदेवांचा खाल्ला का? हो खाल्ला असेल. आपला खात नाही आणि नामदेवांचा खाल्ला असा कधी विचार केलाय का आपण? त्याचं उत्तर असं आहे, नामदेव महाराज देव जेवत नव्हता म्हणून रडले. तुम्ही आम्ही रडतो भगवंतासाठी. पोटचं लेकरू नाही जेवलं एखाद्या दिवशी तर आपण रडू फार तर, माझं पोरगा आज जेवलंच नाही उपाशी आहे, पण देवच आज माझ्याकडून जेवेना. बघा बरं, आता गणपती येईल 10 दिवसांचा, जेवत का नाही, मोदक का खात नाही म्हणून आणा बरं डोळ्यात पाणी. आणून सुद्धा येणार नाही. येईल का देवासाठी डोळ्यात पाणी येईल का? पण आमचं काही बिघडू दे जरा, मग काय रे देवा, कसं रे बाबा, आहे की नाही? सगळ्या तक्रारी सगळी गारहाणी आम्ही गातो, पण भगवंतासाठी काय द्यावं लागेल अभंगाचं दुसरं चरण. आम्ही छत्रपतींचे वारसदार आहोत. कृष्णाष्टमी झाली, गोपाळकाला झाला, 10 थरांचा गोविंदा महाराष्ट्रात उभा राहिला. लाखोंची बक्षिसं पोरांनी जिंकली असतील. कितीतरी पोरं प्राणाला मुकतात, जखमी होतात, हजारो रुपये पैसा गोळा होतो, पण अशा कितीतरी द्रौपदी आहेत की ज्यांना अंगभर झाकलं जाईल असं वस्त्र नाही महाराष्ट्रामध्ये. किती पोरींपर्यंत, किती द्रौपदींपर्यंत वस्त्र पोहोचली हो. हे आम्ही सगळे उत्सव साजरे करतो, पण संत म्हणतात लोकांनी, आमच्या नाथांचंच एक भारुड आहे, नाथांनी त्या भारुडाला बाहुलं असं नाव दिलं. नाथबाबा म्हणले लोकांना वेळ लागलं, लोकांनी देवाचं बाहुलं करून टाकलं. शिळा तांब्याचे केले बाहुले, शिळा तांब्याचे केले बाहुले, शिळा तांब्याचे केले बाहुले, शिळा तांब्याचे केले बाहुले. पाठ मांडून वरी बाई सविले, पाठ मांडून वरी बाई सविले, पाठ मांडून वरी बाई सविले, पाठ मांडून वरी बाई सविले. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणतो. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या असं आमची तरुण पिढी म्हणते. इकडे दंडावर राजे असतात, पोटावर, पाठीवर, सगळे जर्किनवर टॅटू असतात, आहे की नाही? सगळं आम्ही राजांसारखं करायला बघतो, पण राजे रोमारोमात, रक्तात हाडामासात किती आहे त्याचा विचार व्हावा. आणि कधीतरी आपली एखादी बहीण रस्त्याने निघालीये, कोणीतरी 4 टवाळ पोरं तिला छेडतायत, आणि तुम्ही जर हसत मुख ते बघत असाल तर तुमच्यासारखे करंटे तुम्ही. छत्रपतींचं नाव घ्यायचं सुद्धा तुमची पात्रता नाही. या व्यतिरिक्त मी शब्द नाही वापरणार अजून वाईट. आम्ही जर छत्रपतींचे वारसदार म्हणत असू तर ज्या राज्यामध्ये वेदशाळेतला वेद, देवळातला देव, स्त्रीचं कुंकू, तरुणांचा पराक्रम, वृद्धांचं जीवन सगळं सुरक्षित राहावं यासाठी छत्रपतींनी स्वराज्याचा घाट घातला होता. आणि त्या स्वराज्यामध्ये तुकोबा सुद्धा छत्रपतींना हेच सांगत होते, भक्ती भक्ती म्हणजे फक्त टाळ कुटायचं नाही, फक्त मंदिरात जाऊन टाळ कुटणे याचा अर्थ भक्ती नाही. विंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला. एखादा विंचू जर महादेवाच्या पिंडीवर येऊन बसला